जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि जसं की गोकुळाष्टमी जवळ आलेली आहे, जन्माष्टमी जवळ आलेली आहे आणि तुम्ही ज्ञानाचं शूट बघितलंच असेल. इकडे बाजूला फोटो दिसत असेल ज्ञानाचं शूट. सो सगळ्यांनी खूप मेसेज केले की तुम्ही सावीचा का नाही केला, काय नाही केला. सो तुम्हाला आज वेगळं काहीतरी, आणि मी तेव्हा पण सांगितलेलं की आम्ही काहीतरी वेगळं करणार आहोत या जन्माष्टमी आणि गोकुळाष्टमी. ते बघायला मिळेल का. या शूटमध्ये फायनली दादा रेडी झालेला आहे. त्याला आम्ही भरपूर सांगून, आई पप्पा बोलून तो बोला हा ठीक आहे करूया. बिकॉज लास्ट टाइम याचं कसलं आपण केलेलं एकादशी, आषाढी एकादशीचं केलेलं, तेव्हा त्याने काही एवढं मनावर घेतलं नव्हतं. आम्ही बोललेलं पण ते लास्ट मोमेंटला नाही पॉसिबल झालं. सो आई पप्पांनी यावेळेस पहिले त्यांना आणि सांगून ठेवलेलं की करायचं. कारण काय होतं, आता त्या मोठ्या झाल्यात, जसं मी तुम्हाला बोलले, तर घरी करणं पॉसिबल नाहीये, म्हणजे नाही होत. आम्हाला एवढे एफर्ट्स घ्यायला लागतात त्यांना बसवण्यापर्यंत. ते पळतात 4-5 माणसांवर. सो स्टुडिओमध्ये शूट करण्याचा हा फायदा खूप असतो की तुमचे बेबीज या 4-5 मंथ्स पर्यंत असतात, ते लहान असतात, ते एका पोझिशनवरती राहतात. पण जसे ते मोठे होतात 6 मंथ्स पासून, इट्स व्हेरी इम्पॉसिबल, अजिबात करूच नाही शकत आपण. सो ज्यांना पण छोटे बेबीज आहेत त्यांना माहीत असेल की कसं होतं आणि काय होतं. आणि ह्या मेमरीज आहेत ते लाईफ टाईम राहणार आहेत. सो असे पण सुद्धा भरपूर प्रश्न येतात की तुम्ही काय सारखं तिला टॉर्चर करतात ज्ञानाला शूट करून. सो भले तुम्हाला ते टॉर्चर, जेव्हा ती मोठी होईल तेव्हा याचं ऑटोमॅटिकली आम्हाला त्याच्या समाधानास्पद रिप्लाय मिळणार आहे. आमच्यापेक्षा तिला खूप बरं वाटेल हे आम्हाला वाटतं. बिकॉज अभिचे लहानपणाचे बिलकुल काही फीचर्स नाही. सो तेव्हा तो जेव्हा त्या गोष्टी मेमरीज रिकलेक्ट करतो, तो बोलतो माझे फोटोज आहे म्हणून. तेव्हा म्हणजे त्यांनी डिसाईड केलं जेव्हा ज्ञाना झाले की हिचे हमखास भरपूर सारे सगळे फोटोज, सगळे मोबाईलमध्ये जेवढे पण काही सण आहेत सगळे. सो मी एका ब्लॉग मध्ये बोललेले सुद्धा होते की तुमचे बेबीजचे जे मेमरीज आहेत ते ट्रेजर करा. फटाफट त्या मोठ्या होतात, इयर मध्ये असं पटापट मोठे होतात की लास्ट मंथ ते काय करायचे, आता काय करायचं. म्हणजे आम्हाला तर भरपूर दोघींमध्ये चेंजेस दिसतं आणि ते आम्हाला ट्रेजर करायला आवडतं, म्हणून आम्ही फोटोज काढतो आणि शूट्स करतो. आम्हाला जे आवडतं म्हणून आम्ही करतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला कोणाला कंपल्शन करत नाहीये, पण ते आमची आवड आहे, ती आमची आवड आम्ही आमच्या पोरीत. कोणाकोणाला नाही आवडत, सो इट्स ओके. सो त्यांना कोणाला फोर्स नाही, पण त्याच्यामुळे आमची आवड आहे तर ती तुम्ही हे नका करू की का करतात तिला टॉर्चर करतात. टॉर्चर करण्यापर्यंत आम्ही पिक्चर्स काढतच नाही तिचे. हार्डली जेवढे तिचे शूट्स असतात ना ते हार्डली 10 मिनिट्स मध्ये तेवढे पिक्चर्स काढून रील पण देते आणि फोटोज पण काढून देते. आणि त्याच्यात अमेझिंग वर्क आहे. ते नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ, त्यांची खूप मोठी साथ आहे याच्यामध्ये, रील्स मध्ये आणि फोटोज मध्ये. ते बिलकुलही नाही, एका दिवसाला ते 10 वगैरे शूट्स करतात. फटाफट त्यांच्यात पेशन्स लेवल खूप आहे. आणि सगळे म्हणतात की फोटोज काय नंतर पण काढू शकतो, एवढा लहान बाळा फोटोज नंतर पण काढू. फोटो तर माणूस म्हातारा 100 वर्षाचा होईपर्यंत, पण ही वेळ परत येणार नाही. त्यामुळे आम्ही ह्या वेळ ही आम्ही कॅप्चर करून ठेवतोय, बाकी काय नाही. कारण की ज्ञाना परत छोटी होणार नाही आणि ते फोटोज परत काढता येणार नाही तेव्हा, जशी आता रांगते जसं काय आहे सगळ्या मेमरीज आम्ही जायचे काढायचे. तर आता फोटो मोबाईल झालेत म्हणून आपण त्या गोष्टी नाही करत, पण त्या जे डेव्हलप केलेले पिक्चर्स असतात ना ते खूप मस्त असतात असं मला खूप. सो चला आता पण त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतो की दोघी पण बाहेर चाललं तर दोघींना पण घेऊन बाहेर चाललं तर आम्ही काय करतोय. आता बघा पोरगी पण रेडी झाली, आमचा पोरगा पण रेडी झाला. क्रॉक्स किती छान आहेत. वाव वाव, मॅचिंग प्रॉप्स. चला सावी कुठे? अभि कुठे विचार? अभि कुठे विचार? अभि कुठे? ज्ञाना अभि कुठे? इकडून तिकडून दोघी पण, ही तिला इकडून. ए ज्ञाना ऐक तर रिक्षावाल्याची
हॅलो. हॅलो, वेलकम टू द नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ बाय पूजा आरके. आणि ही आहे ज्ञाना 17 दिवसाची. आणि हा आहे स्टुडिओमध्ये बघा, या रूममध्ये सगळे प्रॉप्स आहेत जे तुम्हाला बघायला मिळतील. खूप सारे प्रॉप्स आहेत. त्याच्यानंतर दुसरा रूम आहे, त्याच्यामध्ये पण प्रॉप्स आहेत. नाही अंडे आपको नाही ले रहा हूं, टेन्शन मतलब. आणि इकडे आहे त्यांची वेगळी रूम, जी की त्याच्यामध्ये तुम्ही ज्ञानाचं आणि हिचं शूट बघितलं असेल. चला आता शूट चालू करूया. त्याआधी मी तुम्हाला इथे दाखवतो आगाराचा पोर्टेबल ब्लेंडर घेतलेला आहे, जो की रिचार्जेबल आहे. 6 शार्प SS ब्लेड आहेत, 126 वॉट आहे, 1 इयर वॉरंटी सोबत येतो आणि BPA फ्री जार आहे. आणि हे 1 बट ब्लेंडिंग होतं. मी तुम्हाला ते यूज करून दाखवतो की कसा करतो. याच्यामध्ये काही ॲपल्सचे कट करून तुकडे टाकलेले आहेत, तुम्हाला दिसत असते छोटे छोटे तुकडे. आणि बघा, मी ते बटन प्रेस केलं, ते चालू झालेलं आहे. आणि थोड्या वेळात ते पूर्ण ब्लेंड होऊन रेडी होतं, सगळं पूर्ण लिक्विड फॉर्ममध्ये होतं. सो छान अशा ब्लेंडरमध्ये ॲपल ज्यूस झालेले, जे की मला पाहिजे होतं. म्हणून मी पोर्टेबल असल्यामुळे मी कुठे पण घेऊन जाऊ शकतो. आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, जाऊन चेक करा. आणि तुम्ही पण घ्या. आणि पोर्टेबल कुठेही बाहेर जायचं असेल तर ज्युसर यूज करा. आले तकलू. हे बघा, दोन्ही आमचे पोरं रेडी झालेले आहेत. दादा पण आलेला आहे इकडे. राधा 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 हे राधा राधा राधा. अरे कृष्ण म्हणजे मुलगा कृष्ण झाला. बाबा कुठे? ओ राधा, आपकी चुनरी किधर जा रही है? ऐसे बिंदी पण आणली आहे. बापले. इथे आता आमचा काना रेडी झालेला आहे. बघा, बापले किती गोल गोल वाजवतो. काना, ए काना, यहाँ देखो तो कौन आया है. राधा आई है. और ये राधा की एंट्री हो गई है. फूल लगा के राधा ने उड़वला. राधा, थम थम थम. राधा, किससे मिलने आए हो आप? हाँ, काना से. काना को देखो कैसे उछल रहे हैं. काढायचं नाही कोणाला. ती रडते म्हणून ती गेली. ती रडते म्हणून ती गेली. नानू. अरे बापरे. उभी कर. कर रील काढा. छान लवकर काढा. रील काढा पटके ना. चेतना मागे. घंटी मागे हात घे. हात का.
सो एवढी मजा येते असे फोटोशूट करताना. ज्ञाना तिला पकडते आणि खेचते आणि सावी घाबरते. इथे आम्हाला रील पण नाही काढायला मिळते, फोटो पण नाही आणि काहीच नाही. ये देखो काना कैसे बैठा है हमारे बीच में. काना क्यों रो रहे हो आप, क्या हुआ? राधा के पास जा रहे हो क्या काना? ये देखो इधर फोटो निकाला है थोड़ा सा. ज्ञाना फुल मस्ती करण्याच्या ह्याच्यात आलेली आज. अरे काना हा पोरगाच आहे आमचा. पोरगाच आहे तो. सावीला जामच बसून आवडले. सो अशा प्रकारे आमचं छान असं शूट झालेलं आहे आणि फोटोशूट केलेला आहे नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ बाय पूजा RK. इकडे मी त्यांचा इंस्टाग्राम हँडल टाकलेला आहे आणि रील शूट केलेल्या आहेत ताईंनी. सो हे स्टुडिओ आहे नवी मुंबई उल्वे येथे. सो मी याची डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण तुम्हाला डिटेल्स देईन, जाऊन बघा. हे बघा यांचे फोनवर फोन चालू असतात एवढे हे घेऊन ठेवलेत. नाही आमची कृपा नाही आहे, तुमची मेहनत आहे. चलो बाय बाय ननू बाय कर. सो छान असं शूट झालंय आणि आम्ही निघालेलो आहोत आणि छोट्या बेबीला हँडल कसं करायचं हे नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ यांच्याकडून शिकायला पाहिजे ॲक्च्युली. कारण की ज्ञाना जेव्हा लहान होती 17 दिवसाची तेव्हापासून आत्तापर्यंत ज्ञानाचे टँट्रम्स आणि त्यातल्या त्यात आता सावीचे पण टँट्रम्स एवढे पेशन्स लेवल एवढे आहेत त्यांच्याकडे की बस रे बस. सो तुम्ही पण जेव्हा तुमच्या न्यूबॉर्न बेबीचं शूट कराल ना तर नक्कीच आवर्जून यांच्याकडे करा. एकदा शूट केलं ना तुम्ही वर्षभराचं पण पॅकेज घेऊन टाकाल त्यांच्याकडून. कारण की एवढे छान शूट करतात आणि आपल्या बेबीच्या मेमरीजसाठी एवढं छान आहे की आपल्याला नंतर एक महिन्याने कळतं बेबी किती मोठा झाला काय झालं. आता ज्ञानाला तुम्ही बघतच असाल दर महिन्याला वेगवेगळे आपण थीम करतो आणि फोटोशूट करतो आहे. सो एका वर्षाचा आता लवकरच एक शूट होणार आहे, तुम्हाला ते पण बघायला मिळेल. सो चला. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.